मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओचा विषय होता 200 पैकी 206 पॉइंट्स किंवा मार्क्स कसे येतात. मी त्या व्हिडिओमध्ये टेक्निकॅलिटी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होतो, पण त्या व्हिडिओ खाली खूप विचारवंतांनी आपापले मत नोंदवले. काही लोकांनी आपल्या वैचारिक पातळीनुसार नोंदवले, तर काही चांगले नोंदवले. तर त्या व्हिडिओचे थोडे अनालिटिक्स मी तुम्हाला दाखवतो. आधी तो व्हिडिओ मित्रांनो जवळपास 4000 लोकांनी पाहिला. 3.5 हे रात्रीचा अनालिटिक्स आहे आणि त्याचे 63 लोकांनी त्याला लाईक केलं आणि 42 सबस्क्रायबर मला त्याच्यातून नवीन दिसत आहेत. सांगण्याचं तात्पर्य त्यात उलट एक दुसरा व्हिडिओ आहे, तो 4000 लोकांनी जवळपास पाहिला. तो असा होता की रँकशी संबंधित होता, की आपला रँक कसा काढायचा. 43 लोकांनी त्याला लाईक केलं आणि समोर जवळपास 10 ते 12 लोकांनी त्याला त्या चॅनलला सबस्क्राईब केलं. तर सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो, की त्या व्हिडिओमध्ये जे काही आपण डिस्कशन केलं त्यात व्हॅल्यू आहे, त्यात तथ्य आहे. पण आता यातून मी नॉर्मलायझेशन मेथडला परिपूर्ण सपोर्ट करतो असा कन्क्लुजन नाही. नॉर्मलायझेशन मेथडला परिपूर्ण बदनाम करणे चुकीचं आहे. 10 ते 15 मार्काचा डिफरन्स येणे लाजमी आहे. नॉर्मलायझेशन मार्कामध्ये जास्तीत जास्त झाला 10 मार्काचा, 10 किंवा 12-15 मार्काचा. पण एखादा व्यक्ती जर 50-50, 60-60 मार्कांनी जर पुढे जात असेल, 150 वरून 200 वर जाऊन जर ठेपत असेल मित्रांनो, तर सरळ सरळ सेटिंग आहे, सरळ सरळ फेवरेटिझम आहे, सरळ सरळ करप्शन आहे. प्रोसेसला बायपास करून यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना डमी कॅन्डिडेट म्हणा किंवा करप्शन म्हणा, फेवरेटिझम म्हणा, पैसे देऊन लोकांना पुढे आणले आहे. काही स्टुडंटला ज्यांच्याकडे पैसा आहे. मित्रांनो, ही वेळ आहे की आपल्याला समोर येऊन याच्या अगेन्स्ट मध्ये बोलणे जरुरी आहे. आज जर नाही बोललो तर आयुष्यभर या गोष्टीचा पस्तावा होईल. कारण तुम्ही 4-4, 3-3, 5-5 वर्षापासून याला मेहनत करा. बरं, इथेच नाही, फक्त हे तलाठी बद्दल नाही, तर आता दुसरा एक घोड दाखवतो तुम्हाला. दुसरा एक घोड पहा. दुसरा एक घोड हा एक मेसेज लगेच फिरतोय. आता PWD WRD ची हा एक मेसेज, यात मोडस ऑपरेंडी दिली आहे की कशा पद्धतीने हा घोड चालवला जातोय. की 2-3 प्रत्येक सेंटरवर 2 ते 3 कॅन्डिडेट्स, म्हणजे जास्त नाही, की जास्त म्हणतात ना की समुद्रातून खूप सारं, म्हणजे खूप साऱ्या लार्ज स्केलवर जर केलं तर लक्षात येतं. म्हणून 2 ते 3 कॅन्डिडेट पर सेंटरवर असे ठेवतात, डमी म्हणून किंवा जे बोगस म्हणून. आणि 25 ते 30 लाख रुपये जेईचा रेट आहे, असं या मेसेज नुसार आहे. याची आता क्रॉस व्हेरिफिकेशन सगळ्या होतील. हा कोणाकडून आलेला मेसेज आहे तुम्ही पहा, की त्याने दलालाकडून, जे काही दलाल नेमलेले त्यांनी, या दलालाकडून आलेली माहिती आहे. कोण आहे, कसं आहे याची आपण शहानिशा करू. पण हे हिंट आहेत आपल्यासाठी की आता तरी सतर्क होणे जरुरी आहे, आवाज उठवणे जरुरी आहे. जर आज आवाज उठवला नाही तर आपल्या येणाऱ्या भरत्या सगळ्याच राहतील. तुम्ही 8-8, 10, 15-15 तास लायब्ररीत बसा, सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, तुमच्या बुडाला घाम येईपर्यंत बसा, पण त्याचा काहीच अर्थ होणार नाही. काय, तुमच्या हातात फक्त भोकड स्वप्न राहील, काहीच नाही. एक म्हणजे फुकीर राहील, काहीच नाही, एक पोकळ स्वप्न राहील. अरे मला एक सांगा, हे दुसरा एक हा मेसेज आहे, असा तलाठीमध्येही गोंधळ झाला, पेपर फुटी आहे. सिस्टमचे काही लुफुल्स असतील, आपण ऍक्सेप्ट करू शकतो. एक्झाम घेताना काही 19-20 झाला तो प्रश्न वेगळा आहे. पण पॉलिटिकल इंटरफेरन्सेस, फेवरेटिझम, तुम्ही जर आपले नातेवाईक, जवळचे नातेवाईक, कोणी पैशावाला जो पैसे देत असेल, असे जवळच्या लोकांना जर तुम्ही फेवर कराल, तर बाकी गरीबातला गरीब साधारण व्यक्ती हा जो स्वप्न बाळगतोय उराशी की एक गव्हर्नमेंट नोकरी मिळायची, गव्हर्नमेंट नोकरी मिळाल्यानंतर तो एक रातोरात करोडपती किंवा पूर्ण आयुष्यभर करोडपती होत नाही, पण त्याचा एक उदरनिर्वाह, त्याचा परिवार एक सांभाळण्याची ताकद त्यात येते. गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन मौज मजा म्हणून तर करत नाही, काय त्याला शौक आहे म्हणून 3-3, 4-4 वर्ष घालवतो का? त्याची मजबुरी आहे. ग्रॅज्युएशन झालंय, पुढे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब नाही, पैसा, जर काही उद्योग करतो म्हटलं तर भांडवल लावायसाठी पैसा नाही. आणि तिसरा एक पर्याय, होतकुरू आहे, करायची कुवत आहे, मेहनत करायची इच्छा आहे आणि टॅलेंट आहे सोबत, अशा लोकांना एक आशा दिसते की गव्हर्नमेंट जॉब. अशा ठिकाणी आल्यानंतरही त्याला सगळा अथांग सागर दिसतो. कशामुळे? ट्रान्सपरंट भरती. ते TCS पेपर घेऊ, IBPS घेऊ, MPSC घेऊ की कोणी घेऊ, आमची एकच मागणी एकच आहे की पेपर हा ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावा.
त्यात कुठलंही पॉलिटिकल इंटरफेरन्स नसावं, कोणाचाही इंटरफेरन्स, कोणाचाही नाही, फक्त कंडक्टिंग बॉडी तेही ट्रान्सपरंट मॅनरनी सगळ्या आन्सर्स कीज प्रॉपर पेपरचे आन्सर्स 4 वेळा क्रॉस करून पाठवायचे. पेपर कंडक्ट करताना पेपरमध्ये नंतर करेक्शन करायचं काही गरज पडू नये. कुठलीच एक्झाम बाकी प्रत्येक इथे 150 क्वेश्चन्स तुमचे चुकतायत. काय पेपर नावाचा सिरियस नाही. लोक स्टुडंट आणि विवाहित महिला आपल्या बाळाला घेऊन 300-300 किलोमीटर पेपर द्यायला जातात. पैसा नसला तर ऍडजस्टमेंट करतात, इकडून तिकडून पैसे आणतात. जेवायचे जे लायब्ररीमध्ये विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणारे विद्यार्थी 2 टाइमच्या टिफिनला 1 टाइम खातात पैसा नसला कारणानं. लायब्ररीचे 600-800 रुपये भरतात फक्त एकच स्वप्न उराशी बाळगून, या नाही कमीत कमी पुढच्या वर्षी माझा कुठेतरी नंबर लागेल. पण तुम्ही जर अशी प्रोसेस बायपास करत असाल, एखाद्याला सपोर्ट करून जर समोर काढत असाल, तर बाकी हे जे रेसमध्ये इमानदारीने दौडताय आहेत काहीतरी होप ठेवून, यांच्याकडे पैसा नाही, प्रत्येकाकडे पैसा नाही 30 आणि 40 लाख रुपये द्यायला. तर तुम्ही हे जे फुटीर चालू आहेत, हे तुमचे जे धंदे आहेत हे बंद करा. मित्रांनो, मी आवाहन करेल, एक विद्यार्थी या नात्याने, एक टीचर या नात्याने मी खूप जवळून प्रत्येकांच्या वता पाहिल्या आहेत मागच्या 5 ते 7 वर्षापासून, स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. तर तुमच्या माध्यमातून मी माझा आवाज मोठा करतोय. तुमचे प्रॉब्लेम्स हे माझे प्रॉब्लेम्स हे तुमचे प्रॉब्लेम असं गृहीत धरून या व्हिडिओचा किंवा या आवाजाचा काय परिणाम होईल याचाही मी विचार करत नाही. कारण आज कोणतरी आवाज उठवला नाही तर हे आपल्याला भोग नेहमीच भोगावे लागतील. ही एका पेपरमध्ये आपण समजू शकतो, पण प्रत्येक पेपरमध्ये असे घोड जर समोर येत असतील तर मेहनतीने अभ्यास करणारा विद्यार्थी त्याने कुठे पाहायचं. घरी तोंड दाखवायची लाज नसते, समाजात प्रतिष्ठा नाही, वापस आल्यानंतर समाज उद्योगाला प्राधान्य देत नाही भारतीय मानसिकतेनुसार. त्या विद्यार्थ्याकडे आत्महत्या करायचे काही लोक आपण पाहतोय, विद्यार्थी आत्महत्या करायलाही प्रवृत्त होतात. पण त्यांना जगण्याची काही आपले जे महान टीचर्स आहेत ते जगण्याची उमेद पुन्हा देतात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वेगळ्या सोर्सेस. आम्ही शुक्रगुजार आहे की आमच्याकडे काहीतरी आता बोलण्याचं साधन दिलंय, त्यामुळे आम्ही आमचे आवाज तरी तुमच्यापर्यंत, हे घोड तरी सामान्य माणसांचे प्रश्न तरी तुमच्यापर्यंत, म्हणजे विद्यार्थ्यांचे आवाज तरी पोहोचू शकतो. राज्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजे की 900,000 रुपये दिल्यानंतरही तुम्ही सिरियस नाही पेपर. कारण एवढी फी आम्ही कशासाठी देतो, मागे बोलले होते, जे मोठे मोठे लोक आहेत, रिस्पेक्टेबल लोक आहेत, त्यांनी म्हटलं होतं की फी कमी करा. फी तुम्ही म्हटलं होतं की त्यावर एक स्टेटमेंट दिलं होतं की सिरियस लोक यायला पाहिजे म्हणून आम्ही, तर हेच तुमचे सिरियस लोक 900 रुपये देतात याच्यासाठी की चला ट्रान्सपरंट मॅनरनं भरती व्हायला पाहिजे. आम्ही टेक्नॉलॉजीचा अडॉप्ट पण केला, आम्ही पण प्रमोट करतो की टेक्नॉलॉजीमध्ये लवकरात लवकर रिझल्ट लागतील, ट्रान्सपरंट मॅनरनं होईल, सगळं होईल, त्याच्यासाठी आम्ही प्रमोट करतो. पण तुम्ही त्यातही नवीन फंडे शोधताय, नवीन फंडे देऊन ह्या गोष्टी करतायत. हे तुम्हाला मेसेज दिसताय पहा, या मेसेज मध्ये पूर्ण मोडस ऑपरेंडी दिली, मी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही वाचून घ्या एकदा. हा मेसेज मी क्रॉस व्हेरीफाय करायसाठी पण म्हणतोय, मी या मेसेजवर 100% म्हणजे असंही म्हणत नाही की हा पूर्ण 100% खरा आहे, पण असे जर पूर्ण सिस्टमॅटिक वेनी मेसेज येत आहेत याचा अर्थ एवढा प्लान कोणी मेसेज पाठवू शकत नाही. हा मेसेज टेलिग्राम मध्ये चालतो आहे. असेच वेगवेगळे तथ्य खूप सारे आहेत मित्रांनो, आताही वेळ गेलेली नाही आहे. तुमचे प्रॉब्लेम्स मी खूप जवळून समजतोय. व्हिडिओला जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, जेणेकरून आपण यांच्यावर दबाव आणू शकू. जर तलाठी भरती कॅन्सल करायची असेल तर ती कॅन्सल पण होईल. जर तलाठी भरती कॅन्सल जर झाली तर नव्याने कोणती ऑर्गनायझेशन, जीही ऑर्गनायझेशन, एमपीएससी असेल, सीसीएस असो, आयबीपीएस असो, कुठलीही ऑर्गनायझेशन जे घेत असेल, जी आम्हाला आश्वासन देईल की ही भरती आम्ही विदाउट इंटरफेरन्स, ट्रान्सपरंट, करप्शन फ्री आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये करून देऊ, त्यांच्याकडे तुम्ही सोपवा. कोणतीही ऑर्गनायझेशन असो, पण त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन लागतील की ही भरती, या भरतीमध्ये कोणाचं इंटरफेरन्स नसेल, ना पॉलिटिकल इंटरफेरन्स, ना एक्झाम कंडक्टिंग बॉडीचं जेवढं आहे तेवढंच फक्त. तर हे आश्वासन जर असेल तर मित्रांनो, सहमत असाल तर आपले मत नोंदवा. खाली व्हिडिओला जेवढा पाहिजे तेवढा शेअर करा, जेणेकरून हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आणखी प्रेशराईज दबाव होईल. जर तलाठी भरती सरकार जर करत नसेल कॅन्सल किंवा रिऑर्गनाइज करत नसेल, पुन्हा जर चांगल्या ट्रान्सपरंट पद्धतीने घेत नसेल तर कोर्टाकडे आपण अप्रोच करू. कोर्टाचा दरवाजा आपल्याकडे ओपन आहे, पुन्हा आपण तिकडे अप्रोच करू. रस्त्यावर आंदोलन करायसाठी जर असेल तर सगळे एकत्र या. मी पर्सनली कधीही केव्हाही उभा आहे. नागपूरला म्हणसाल, नागपूरला कुठल्याही सिटीत आपण आंदोलनासाठी तयार आहे.
जय हिंद मित्रांनो, थांबतो इथं. काही चूक झाली असेल तर सॉरी त्याच्यासाठी. कोणाचे भावना दुखावल्या असेल, एखाद्या विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या असेल त्याच्यासाठी सॉरी. पण सगळं काही करतोय आपण बिना इंटेन्शननी करतोय. फक्त एकच उद्देश समोर ठेवून की आपल्या जे काही उद्देश आहेत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने रिप्रेझेंट करतोय आणि बाकी जे काही माझे विद्यार्थी नाहीत पण मित्रमंडळी आहेत जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात त्यांच्या वतीने. जय हिंद. थांबतो मित्रांनो.